कैलासवासी दिलीप शेठ कांगळे यांच्या दक्षिणेच्या निमित्ताने उपस्थित सर्व गाजळे परिवारचे नातेवाईक, आंबेगाव जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रातील युवा पक्षातील सर्व मान्यवर बंधू, खरं धडधाकट असणारा एक चांगली तब्येत असणारा हा आपला सहकारी अचानक कसा जाईल याचा विश्वास असण्याचं नेहमी काही चालत नाही. जेव्हा ते मला बातमी कळली मी बाहेर होतो त्यामुळे येता आलं नाही. आता मला जायचं खरं म्हणजे मुंबईला मिटिंग आहे. मी रात्री 1 वाजता आलो फक्त या कार्यक्रमासाठी आलो. संतोष कांगळे फोन केला, गाजरे त्यांनी फोन केला. आज सगळ्या पक्षाचे लोक दिसतात आणि आंबेगाव जुन्नर तालुक्यात आता आमच्या राजाराम बानखेडे साहेब, माझे सोयरे युवराज बानखेडे, लालाबाई दरेकर आहेत की मनसरला जन्म घेतला परंतु कर्मभूमी जुन्नर मानली, इथे सोयरे झाली आणि आज समाजात चांगल्या प्रकारे काम करणारा आपला सहकारी. त्यांनी पंचायत इथे सांगितलं पाहिजे की सोयरी म्हणून तालुका निवडण्याबरोबर सांगितलं व्यवसाय सुरू केले, शेती सुरू केली, 20-25 एकर शेती. मला आठवतंय लहानपणाने कैलासवासी राजाराम शेठ कामटकर, आंधळुबेग असतील, बबनराव श्रीपती बोंबले, बाळासाहेब खिलारी ह्या भागात त्यांना ओळखलं जायचं सीताराम शेठ. परंतु गांजाळ आल्यानंतर या ठिकाणी त्याची बरं झाली की ह्या भागातला पुढारी कोण व्हावा मेन तर दिलीप शेठ कांगळेचं नाव घेतलं जायचं. आमचे या ठिकाणी विकास करताना त्यांनी शेती सुरू केली आणि मला सीताराम शेठच्या माध्यमातून कळलं की त्यांचं सहकारी की त्यांनी कोणत्या अनेक व्यवसाय केले. हुंडेकरी सुरू केली, वीट भट्टीचा व्यवसाय केला, टोमॅटोचा व्यवसाय सुरू केला आणि शेती तर केली उत्कृष्ट प्रकारची. आणि मला विशेष भावलं म्हणजे तुम्हाला विशेष वाटेल या ठिकाणी दसऱ्याचा कार्यक्रम असला तरी कसा हरवणारी आणि लोकांची नाडेवर असणारा, व्यापाऱ्याचं कसं नॉलेज असणारा. सीताराम शेठने मला सांगितलं कधी चर्चा निघाली, त्यांनी मप्पाजी किरणा मालाचं दुकान टाकलं आणि लोकांना आकर्षित करायला लोक काय म्हणतात आज लोक उद्या होतात आणि कृपया उधारावर माल मिळणार नाही. यांनी बोर्ड लावला की इथं उधार किराणा माल उधार मिळेल. युवराजजी म्हणजे काय आणि हुंडेकरी सुरू केली, 25-30 एकर जमीन केली, शेती उत्कृष्ट प्रकारची केली आणि समाजामध्ये नाळ जपता जपता आज त्यांची सुरेखाताई गांजाळे माझ्या सहकारी म्हणून काम केलं, सरपंच म्हणून काम केलं. प्रकाश शेट्टीने मला दाखवलं, मागे पाहिलं होतं, सीताराम शेट्टी सांगितलं होतं आपण येताना जी सुरूची झाडं किंवा अशी वृक्ष ड्रीप करून त्यांनी लावली. ते तुम्हाला तालुक्यात चांगले आहे, चांगले आपल्याला आम्हाला अभिमान आहे, आपल्या तालुक्याचे सरपंच चांगले काम करतात. रस्त्याला लावली, ग्रामपंचायतीचं चांगलं काम केलं, उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलं, कार्यालय बघा, रस्ते बघा आणि आशाताईच्या माध्यमातून एक खरंच खऱ्या अर्थात उजवा हात संतोष राणा आणि आशाताई की आज दिवस रात्र त्यांच्याबरोबर आणि त्याच्या माध्यमातून दत्तक गाव घेतलं. जिल्हा परिषदला संतोष राणाच्या मागाला लावून, आशाताईच्या मागाला लावून खऱ्या अर्थानं गावचा विकास केला. रस्ते असतील, सगळं असतील. पंचायत समितीमध्ये गटनेता म्हणून काम केलं, पंचायत सदस्य म्हणून आणि जिल्हा परिषद याच्या मार्केट कमिटीला आपल्या सुरेखाताई निवडून आले. तिने देखील एक कसं वागावं, सभा शास्त्र कसं आणि कसं कोणाबरोबर राहून कसे विचार मांडावे. आज माझी सहकारी म्हणून सुरेखाताईने 5 वर्ष काम केलं. अत्यंत चांगलं सामाजिक काम, राजकीय काम या पश्चिम भागामध्ये काम केलं आणि अचानक हा सहकारी गेला. खऱ्या अर्थानं फार मोठं दुःख हे झालेलं आहे. समाजाची हानी होती. पक्ष हे वैचारिक असतात, घरात नवराबाजू वेगळे असतात, ते काय आपले शत्रू नाही, पण खऱ्या अर्थात हर वगैरे काम करणारा. आणि याच्यामध्ये आपले माझे ज्येष्ठ सहकारी संतोष राणा असतील, आपल्या आशाताई यांना खरेदी बोलून बसणार की सगळ्या अर्थाने काळजी घेणार, समाज त्याच्यावर भक्कम आशाताईला आग्रह करून काम करणार आपला असं. आता जिल्हा परिषदचे अनेक आमच्या आपू शेट्टी सगळे माजी सदस्य, विद्यमान सदस्य, पंचायत समिती आले, माजी सदस्य आले, गावचे सभापती पण आले, नवीन माजी सगळे आले, सगळ्या पक्षाचे लोक आले. फार मोठं हल्ली आपल्या तालुक्यात झाली, समाज झाली. आंबेगाव तिथं मंडळी आमचे आले, माझे सोयरे युवराज बारखेडे, दरेकर आले, राजारामचे बारखेडे बोलले. असं फार मोठं दुःख समाजात झालं. आपल्या गाजरे की जिने माझ्या बरोबर 5 वर्ष काम केलं आणि जुन्नर तालुक्याचा राजकीय इतिहास येताना म्हणजे या ठिकाणी जसे राजाराम शेठ कामटकर, बबनराव श्रीपती आमचे हे लोक आहेत. खिलारी तसं आमच्या दिलीप शेठचं नाव निश्चित घेतलं जाईल. पक्ष बघा तर माझ्या जीवनात मी काय आत्महत्या केलेलं नाही, पण माझ्या जीवनामध्ये मला भक्कम साथ
आमच्या सूर्यकांताई गांधळेंनी, दिलीप शेट्टी दिली, याच्यामध्ये मार्केट कमिटीच्या विकासामध्ये माझ्यामध्ये दिली, वैयक्तिक दिली. अशोक शेठ एक जाता तर सांगतो की आमचे अशोक शेठ गोलप आमचे ज्येष्ठ सहकारी, माझ्या गावचे आमचे अब्रापूर सोसायटीचे प्रभाकर शेठ गवडे आणि ही मंडळी आणि रामभाऊ शेठ वाळू यांची रोज बैठक असायची तिकडं आणि सगळ्या चर्चा व्हायच्या. परंतु मला कधी नाही गांधळे जरी कोणी काय म्हणत असेल कसा स्वभाव तसा स्वभाव असायचा असेल, पण मला रिस्पेक्टफुली माझ्याबरोबर आपला चांगली साथ मला दिलीप शेट्टी दिली. असो फार मोठं दुःख सगळ्याच लोकांना झालेलं आहे, दोन तालुक्याला झालं. नेतीची कुठं आपल्याला काय करता येत नाही. असो मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या वतीनं, जुन्नर तालुक्यातील सहकार क्षेत्रात काम करणारे माझे सर्व सहकारी शेतकऱ्यांच्या वतीनं आणि माझे सहकारी मार्केटचे उपसभापती प्रकाश शेट्टी, पुणे जिल्हा मध्य सहकारी बँकेचे विभाग सुभाषराव गवडे साहेब, या ठिकाणी माझी संचालक सीताराम शेठ केलारी, आमचे मरबळ आहेत, अनेक पांडुशेठ गाडगे, सचिव, उपसचिव, कर्मचारी, इतर सुद्धा आजी माझी संचालक यांच्या वतीनं तुमच्या आमच्या जवळभावच्या सहकारी दिलीप शेठ गांधळे त्यांना सगळे लाभाशी प्रार्थना करतो. या कुटुंबाला आमच्या सुरुवात द्यायला जेव्हा कर्मचाऱ्यांनी शक्ती पेण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.